नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। प्रत्येक विशिष्ट तिथी कोणत्या ना कोणत्या देवी देवतेला समर्पित असते। त्याचप्रमाणे संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पा यांना समर्पित आहे आणि ही संकष्टी चतुर्थी येत आहे 3 जुलै 2026 रोजी। या दिवशी आपल्या मुलांच्या विवाहामध्ये येणारे अडथळे दूर करण्यासाठी, मुलांना मनासारखा जोडीदार मिळावा आणि मुलांचा संसार सुखाचा व्हावा यासाठी आपल्याला एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे। गोमातेला एक वस्तू खाऊ घालायची आहे, गोमातेची सेवा करायची आहे। आता कोणती वस्तू खाऊ घालायची आहे ज्यामुळे आपल्या मुलांच्या विवाहामध्ये येणारे अडथळे दूर होणार आहेत याविषयीचीच अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। पण त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला, तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ तसेच गणपती बाप्पा मोरया आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या ठिकाणाहून पाहत आहात हे लिहायला अजिबात विसरू नका। आपले हिंदू धर्मशास्त्रानुसार गोमातेमध्ये 33 कोटी देवी देवता वास करतात आणि म्हणूनच एका गोमातेची सेवा केल्यानं 33 कोटी देवांची पूजा केल्याचं आपल्याला पुण्य प्राप्त होतं। जेव्हा देव आणि दानवांनी समुद्र मंथन केलं तेव्हा समुद्र मंथनातून 14 रत्न निघाली। त्यातलं एक रत्न होतं कामधेनू गाय। कामधेनू गाय म्हणजे जे मागाल ते देणारी गाय आहे, म्हणूनच इंद्रदेवानी ही गाय स्वर्गात ठेवली। तसेच भगवान भोलेनाथांचं वाहन नंदी म्हणजेच बैल आहे आणि नंदीचा जन्म गोमातेपोटी झाला। शंकराने नंदीला वर दिला, जो गायीची सेवा करेल त्याच्या दारात मी नेहमी उभा राहीन। तर अशा या 33 कोटी देवी देवता जिच्यामध्ये वास करतात या गोमातेला आपल्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे। आता या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दिवसभरात तुम्ही कधीही वस्तू खाऊ घातली तरी देखील चालेल। तिन्ही सांजेच्या अगोदर म्हणजे संध्याकाळी 7 वाजण्याच्या अगोदर आपल्याला ही वस्तू खाऊ घालायची आहे। आता मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की जर मुलामुलींना जर शक्य झालं नाही तर आई वडील आपल्या मुलांसाठी हा उपाय करू शकतात। फक्त उपाय करताना आई वडिलांनी आपल्या मुलांचं नाव घ्यायचं आहे किंवा इतर कुटुंबातील कोणतीही व्यक्ती या मुलांसाठी हा उपाय करू शकते। तर उपाय करण्यासाठी आपल्याला ज्या काही वस्तू लागणार आहेत तर त्यापैकी सर्वप्रथम गव्हाच्या पिठाच्या कणकेचे 2 दिवे चौमुखी बनवून घ्यायचे आहेत। या दिव्यामध्ये मी कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत तर ते पुढे सांगणारच आहे। तसेच गव्हाच्या पिठात थोडासा गूळ मिसळायचा आहे, थोडंसं देशी गाईचं तूप, चिमूटभर हळद टाकायचे आहे आणि याचे छोटे छोटे 21 गोळे तयार करायचे आहेत। त्यानंतर हिरवा चारा एक तुम्हाला चपाती बनवून घ्यायची आहे। त्या चपातीवरती एक मुठभर चण्याची डाळ, थोडेसे हिरवे मूग ठेवायचे आहेत। तसेच पिकलेली 6 केळी घ्यायची आहेत आणि हिरवा चारा। तसेच आपण जो कणकेचा एक दिवा बनवून घेतलेला आहे म्हणजेच 2 दिवे बनवून घेतलेले आहेत, त्यातील एक दिवा घरी ठेवायचा आहे आणि एक दिवा घ्यायचा आहे। पूजेचं ताट बनवायचं आहे, त्यामध्ये हा दिवा ठेवायचा आहे। त्या दिव्या चिमूटभर हळद टाकायची आहे, 11 अखंड अक्षदा मोजून टाकायच्या आहेत, 2 अखंड लवंगा टाकायच्या आहेत। त्यानंतर 2 भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि असा हा 4 मुखी जो दिवा आहे म्हणजे चौमुखी जो दिवा केलेला आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे। या ताटामध्ये तुम्हाला हळदी कुंकू, अक्षदा, फुलं, पूजेसाठी जे काही साहित्य लागतं तर ते सर्व काही घ्यायचं आहे। गोमातेचे पाय धुण्यासाठी पाणी घ्यायचं आहे आणि या सर्व वस्तू घेऊन ज्या ठिकाणी गोमाता आहे तर त्या ठिकाणी जायचं आहे। सर्वप्रथम तर जे आपण पाणी घेतलेलं आहे तर त्या पाण्याने गोमातेचे पाय धुवायचे आहेत। कपाळावरती थोडंसं पाणी लावायचं आहे, नंतर कपाळावरती हळदी कुंकू, अक्षदा, फुलं व्हायचे आहेत। त्यानंतर आपण जो दिवा तयार केलेला आहे चौमुखी तर या दिव्यानं गोमातेला तुम्हाला ओवाळायचं आहे आणि जी केळी घेतलेली आहे तर त्या सर्व केळींना तुम्हाला हळद लावायची आहे। केळी म्हणजेच गुरु शुक्र आणि हळद म्हणजे गुरु आणि लक्ष्मी। आणि लग्न न जुळण्याचं मुख्य कारण म्हणजे शुक्र कमजोर असतो आणि केळाने शुक्र आणि हळदीने गुरु प्रसन्न होतो। मुलांच्या पत्रिकेत शुक्र दोष असेल तर 100% प्रभावी उपाय म्हणजेच गोमातेला केळी चारत असताना तुम्हाला त्यावरती हळद लावून ही केळी चारायची आहेत। त्यानंतर गव्हाचे जे आपण कणकेचे 21 गोळे तयार केलेले आहेत तर ते गोमातेला खाऊ घालायचे आहेत। एक एक गोळा खाऊ घालायचा आहे आणि गोळा खाऊ घालत असताना ओम गण गणपते नमः हा मंत्र म्हणायचा आहे। 21 गोळे खाऊ घालत असताना तुम्हाला हा मंत्र 21 वेळा म्हणायचा आहे। पुन्हा एकदा मंत्र सांगते, ओम गण गणपते नमः हा मंत्र 21 वेळा म्हणायचा आहे। त्यानंतर आपण जी चपाती बनवून आणलेली आहे ज्यावर मुठभर चण्याची डाळ ठेवलेली आहे
तसेच मूग ठेवलेले आहेत, गुळाचा खडा आहे. तर या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि त्या गोमातेला खाऊ घालायच्या आहेत. आणि हे सर्व करत असताना तुम्हाला तुमच्या मुलांच्या विवाहासंबंधी जी काही अडचण आहे तर ती गोमातेला मनातल्या मनात सांगायची आहे. मुला जर उपाय करत असेल, आमच्या विवाहातील अडथळे दूर कर, अशी गोमातेला प्रार्थना करायची आहे. आणि या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला गोमातेला खाऊ घालायच्या आहेत. त्यानंतर गोमातेला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालताना देखील तुम्हाला ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि अशी ही सेवा तुम्हाला या संकष्टी चतुर्थीला करायची आहे. जर शक्य असेल तर दर बुधवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे किंवा दर गुरुवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. अगदी 1 महिन्याच्या आत तुमच्या मुलांचा विवाह जमणार आहे. मुलांच्या कुंडलीमध्ये जे काही ग्रहदोष आहेत तर ते देखील दूर होणार आहेत आणि मुलांना मनासारखं स्थळ येणार आहे. फक्त उपाय करताना मनापासून आणि श्रद्धेने करायचा आहे. गोमातेच्या पाठीवरून हात फिरवायचा आहे, कपाळावरून हात फिरवायचा आहे. गोमातेच्या चरणांना स्पर्श करायचा आहे. गोमातेच्या शेपटीचा आशीर्वाद घ्यायचा आहे. त्यानंतर गोमातेला थोडंसं बाजूला सरकवायचं आहे, म्हणजेच तिला थोडंसं हलवायचं आहे जागेवरून. आणि ज्या ठिकाणी तिचा उजव्या बाजूचे पाय आहेत तर त्या उजव्या पायाखालची थोडीशी माती उचलून घ्यायची आहे आणि ती माती घरी घेऊन यायचं आहे. घरी आणल्यानंतर एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे, नवीनच वस्त्र असावं. आणि त्यानंतर या कपड्यामध्ये तुम्हाला ही जी माती आणलेली आहे तर ती बांधून ठेवायची आहे आणि आपल्या मुलांच्या उशीखाली 21 दिवस ही माती ठेवायची आहे. आणि 22व्या दिवशी ही जी मुलांच्या उशीखाली ठेवलेली आहे तर ती वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायची. गोमाता ज्या ठिकाणी उभी राहते तर त्या ठिकाणी 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. आणि ही जी माती आहे तर ती लग्नामध्ये येणारे जे काही दोष आहेत, जी काही विघ्न आहेत तर ते दूर करण्याचं काम करते. आणि म्हणूनच ज्या ठिकाणी गोमाता उभी आहे तर तिच्या उजव्या पायाखालची आपल्याला माती घेऊन यायचं आहे. त्यानंतर आपल्याला मी ज्याप्रमाणे सांगितलं तर ती सेवा करायची आहे. जर तुम्हाला जास्त प्रमाणात जर माती मिळाली, अगदी मुठभर असेल, तर त्यातील थोडीशी माती रोज सकाळी अंघोळ केल्यानंतर आपण ज्याप्रमाणे देवाचा अंगारा आपल्या कपाळी लावतो तर त्याप्रमाणे अंघोळीनंतर ही जी माती आहे तर ती कपाळी लावायची आहे. या मातीमध्ये थोडीशी हळद मिक्स करायची आहे आणि हळद आणि ही माती मिक्स करून मुलांनी आपल्या कपाळाला लावायची आहे. यामुळं विवाहामध्ये जे काही अडथळे येत आहेत तर ते सर्व काही दूर होण्यास मदत होते. आता मी तुम्हाला अगोदर सांगितलं त्याप्रमाणे दिवसभरात सूर्यास्त होण्यापूर्वी तुम्हाला कधीही हा उपाय करायचा आहे. उपाय करत असताना बाहेरच्या कोणत्याही व्यक्तींना, म्हणजेच आपल्या कुटुंबातील व्यक्तींव्यतिरिक्त बाहेरच्या कोणत्याही व्यक्तींना आपण हा जो उपाय करत आहोत तर तो कळणार नाही, अशा प्रकारे हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर ज्यांच्या पत्रिकेमध्ये पितृदोष आहे तर त्यांनी दररोज गाईला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे. यामुळे 7 पिढ्यांचे पितृदोष तृप्त होतात. त्याचबरोबर शुक्र ग्रह प्रसन्न होतो आणि विवाहामध्ये येणारे अडथळे दूर होतात. आता संकष्टी चतुर्थी झाल्यानंतर आपल्याला दर गुरुवारी किंवा दर बुधवारी, मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे गोमातेला आता ज्या काही वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या खाऊ घालायच्या आहेत. मी तुम्हाला जो चौमुखी दिवा सांगितलेला गोमातेला ओवाळण्यासाठी, तर तो दिवा आपल्या घरी पुन्हा घेऊन यायचा आहे आणि देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तो वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला सोडून द्यायचा आहे. त्याचबरोबर जर शनी आणि राहूचा जर त्रास असेल तर मग काळी गोमाता ज्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी जाऊन दर शनिवारी मोहरीचं तेल लावलेली चपाती या गोमातेला आणि हिरवा चारा खाऊ घालायचा आहे. यामुळे शनीच्या 7.5 पासून मुक्ती मिळते. त्यानंतर गव्हाच्या पिठाच्या कणकेपासून आपण 2 दिवे बनवून घेतले होते. एक दिवा आपल्याला गोमातेला ओवाळण्यासाठी आपण केला होता. दुसरा जो दिवा आहे तर तो घरी ठेवला होता. तर तो दिवा तिन्ही सांजेच्या वेळेला म्हणजे 6:30 नंतर कधीही हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. रात्री 10 पर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. हा दिवा एका ताटामध्ये ठेवायचा आहे. त्यानंतर 2 विड्याची पानं ठेवायची आहे. त्यावरती तुम्हाला एक ओंजळभर पिवळी मोहरी, थोडंसं खडं मीठ, त्याचबरोबर 2 अखंड तमालपत्र ठेवायचे आहेत. या तमालपत्रावर तुमच्या मुलांच्या विवाहासंबंधात जी काही अडचण आहे तर ती लिहायची आहे. त्यानंतर एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे. भीमसेनी कापराच्या एक 4 ते 5 वड्या ठेवायच्या आहेत. त्यानंतर हा जो दिवा घेतलेला आहे तर त्या दिव्यामध्ये देशी गाईचं तूप किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे. 11 अखंड अक्षदा मोजून घालायच्या आहेत. 2 लवंग घालायच्या आहेत. तसेच भीमसेनी कापराची वडी या दिव्या देखील तुम्हाला घालायची आहे आणि या दिव्यानं तुमच्या मुलांना ओवाळायचं आहे. दिवे प्रज्वलित करून ओवाळायचं आहे. 7 वेळा तुमच्या मुलांच्या विवाहातील जी काही अडचण आहे, समस्या आहे
तर तुम्हाला या दिव्यावर सांगायचे आहे, या अग्निदेवतेला सांगायचे आहे आणि आपल्या मुलांच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। ओवाळून झाल्यानंतर हा दिवा पुन्हा एकदा तुम्हाला देवघराजवळ ठेवून द्यायचा आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा दिवा जो आहे तर तो गोमातेला खाऊ घालायचा आहे किंवा मग तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सोडून देऊ शकता। त्यानंतर आपण ज्या विड्याच्या पानावर वस्तू घेतलेल्या आहेत तर त्या वस्तू तुम्हाला जाळायच्या आहेत, म्हणजेच पेटवायच्या आहेत। त्या वस्तूने तुमच्या मुलांची दृष्ट काढायची आहे, नजर काढायची आहे आणि या वस्तू तुमच्या संपूर्ण घरामध्ये फिरवायच्या आहेत। यामध्ये तुम्ही भीमसेनी कापराचा आणखीन वापर करू शकता, ज्यामुळे तुमच्या घरामध्ये जे काही दोष आहेत, नकारात्मकता आहे, ज्या काही अडचणी आहेत, विघ्न आहेत तर ते दूर होण्यास मदत होणार आहे। आणि हे मी जे उपाय सांगत आहे तर ते तुम्ही दर विशिष्ट तिथीला केले तरी देखील चालेल। आणि तुम्हाला मी या विड्याच्या पानावरती ज्या वस्तू ठेवायला सांगितलेल्या आहेत, उपाय करायला सांगितलेला आहे, तर तो दररोज जरी तुम्ही तिन्ही सांजेच्या वेळेला घरामध्ये केला तर यामुळे तुमच्या घरामधील निगेटिव्हिटी दूर होते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करते, घराची भरभराट होते, घरामध्ये सुख समृद्धी येते। मुलांच्या विवाहामध्ये जे काही अडथळे आहेत किंवा घरामध्ये जे आजारपण आहे, घरामध्ये पैसा टिकत नसेल, दारिद्र्य असेल तर ते सर्व काही दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे। आणि त्यामुळं आपल्याला या संकष्टी चतुर्थीपासून मी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे गोमातेला ज्या वस्तू खाऊ घालायला सांगितलेल्या आहेत तर त्या घालायच्या आहेत, गोमातेची सेवा करायचा आहे, जो मंत्र सांगितलेला आहे तर तो मंत्र म्हणायचा आहे। त्यानंतर तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्या मुलांना या दिव्याने ओवाळायचं आहे, ज्या वस्तू जाळायला सांगितलेल्या आहेत तर त्या जाळायच्या आहेत। जर तुम्हाला यापैकी काही माहिती समजली नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता, मी तुम्हाला माहिती त्या ठिकाणी सांगेन। तसेच तुम्हाला जर माहिती आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या ठिकाणाहून पाहत आहात हे लिहायला विसरू नका। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।